मला तुम्ही कधी बी कुठं बी नेत नाही. 10 वर्ष झाली. किती? 10 वर्ष मला कुठं बी नेलं नाही. कवा बी नेलं नाही. मी माझ्या धन्याला म्हणलं, बघा ती शेजारची माझी मैत्रीण पूजा, तिचा नवरा तिला गोव्याला घेऊन गेलाय. तुम्ही मला कुठं बी नेत नाही. धनी, चल म्हणजे चल आपण मुंबईला जाऊ. खरं काय? बरं बरं, मी माझं गाठोडं घेऊन आले. हा, गंग्याची गाठोडं घेऊन बसली एसटी मध्ये, निघाली मुंबईला. मुंबईला आली, गंगीच्या नवऱ्याने तिकीट काढलं. अगं बया बया बया, यो काय? डब्याला डबा, डब्याला डबा, डब्याला डबा. बया बया बया, किती हे डबे? गंगीचा नवरा तिला म्हणतो, गंगे तू गप बस. तुला काय बी कळत नाही. मी आपली गप बस. गंगी बसली रेल्वेमध्ये. रेल्वेतून निघाली आणि तिने पाहिलं एक मोठी इमारत पाहिली. इमारतीला बघून गंगी म्हणते नवऱ्याला, अहो धनी हे काय? इथं कसं हे? घरावं घर, घरावं घर, घरावं घर. केवढं हे घरावं घर? गंगीचा नवरा तिला म्हणतो, गंगे तू शांत बस. तुला काय बी कळत नाही. मी आपली गप बसली. आमच्या वंश मुंबईच्या. मग आता आम्ही गेलो वंशच्या घरी. मी वंशाला म्हणाले, वंश कसा राहायचा? वंश म्हणे, बरं आहे. आता वंशांना काय विचारू? मला झाली तलप झाली म्हशीची. मी वंशांना म्हणालं, वंश वाईट मिश्री द्या ना. वंश म्हणाल्या, घेते मांडीतून. घेतली बाई मिश्री मग मांडीतून. घेतली मिश्री, भरला मोकळा. आता खूप काय